1 2 3 रेडी. माझे नाव आराध्य संतोष कार्तिक आहे. मी इयत्ता 4थी शिकते. आज मी तुम्हाला मराठी दिवसाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आपण महाराष्ट्रीयन, आपले मन मराठी, भाषा तर अस्सल मराठी. महाराष्ट्रातली मराठी भाषा तशी रागडीच, सह्याद्रीच्या काळ्या कड्यासारखी. ती कोकणातल्या नाग मोठी वळणावळणाची, तर ती कधी गोदा, कृष्णा, भीमेसारखी सरळ साधी. मराठी माणसाला ती कधी मऊ लोण्यासारखी होऊन भेटते. ज्ञानदेवांच्या स्पर्शाने पवित्र झालेली मायबोली सारेच प्रेम करतात. मराठी माणसाला नको अमृताचा घर, ज्ञानेशाच्या अवितला एक घट असे म्हटले जाते. ज्ञानदेवांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता मराठीत लिहिली. सांगितले व रसिकावर मोहिनी घातली. मराठीची अभिरुची माणसा माणसात निर्माण केली. पुढे संत तुकारामांचे गाथा, समर्थ रामदास बोध, एकनाथाचे भगवत या साहित्याने मराठी ज्ञानगंगा प्रवाहित ठेवली. मराठी लोकगीते, पोवाडे, आरत्या, जात्यावरच्या ओव्या त्यांनी मराठी समृद्ध केली, श्रीमंत केली. वि. स. खांडेकर, हंता आपटे, पु. ल. देशपांडे, शांता शेळके, शंकर वैग यांनी निबंध, कथा, कादंबऱ्यातून मराठी काळात ठेवली. कुसुमराजांनी उत्तम साहित्यकृती करून मराठीला उच्च स्थानी नेले. 27 फेब्रुवारी हा कुसुमराजांचा जन्मदिवस. हा दिवस आपण मायबोली दिन म्हणून साजरा करतो. दरवाडी मराठी, कोकणी मराठी, मराठी मराठी, खानदेशी मराठी, पठारी मराठी बोलले जाते. ही अशी मायबोली कुठल्याही रूपात भेटो, आपली वाटणारी जिव्हाळ्याचीच. पण दुर्दैवाने आज या मायबोलीला आपण अडगळीची जागा दाखवली आहे की काय असे वाटते. कारण मातृभाषा सोडून आपण इंग्रजीला जास्त जवळ करू लागलो. आणि मग मी बाडाडी करत आपण पाश्चिमात्य लोकांचा अनुकरण करतो. पण मातृऋणाच्या संकल्पाने विसरून फक्त एक दिवस मदर्स डे साजरा करतात. हे पाहून माय मराठीला किती दुःख होत असेल हे पाहायला आपल्यास वेळही नाही. सध्याचे युग विज्ञान युग आहे. जग पुढे जात आहे. इंग्रजी ही विश्वाची बोली भाषा आहे. पण मराठीलाही नक्कीच जपले पाहिजे. धन्यवाद.